हा घ्या तुमचा संदेश. अरे बाळा, आज तू फक्त ऐकून घे, कारण हा दिवस तुझं जीवन बदलण्यासाठी स्वामींनी पाठवलाय. काय जीवनात एवढा कल्पना करतोस का? कल्पनेचं जाळं तोडून काढा. स्वामी म्हणतात, जे आहे ते स्वीकार, जे येणार आहे ते प्रेमाने घ्यायचं. भगवानाचा विश्वास सोडू नका रे. त्यांची कृपा जिथे आहे तिथून सुखाचा नदी वाहतो. तुला माझ्या कृपेने काय मिळणार हे मी माहित नाही का करतो रे, परंतु स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि सर्व माझ्या चरणी सोडून दे. आजचा दिवस सांगतो, स्वतःच्या अंतर्मनात शांती घ्यायची आहे. जीवनातील तुफान जशी आली तशी जाई, त्यात तू काही हरवू नको. स्वामी म्हणतात, जे काही घडतं ते चांगलंच घडतं. तुला आता दिसणार नाही, पण पुढे तुला समजून येणार. अरे बाळा, पाहिलं का, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अंतर्मनात असतं. पाहिजे फक्त एक स्वच्छ मन, एक शांत बुद्धी आणि एक निर्मळ हृदय. स्वामी म्हणतात, ज्या जीवनात प्रेम आहे, सेवाभाव आहे, त्याच जीवनात मी स्वतः येतो. आज एक उपदेश लक्षात ठेवा, वजा ना जास्त अभिमान, ना जास्त लोभ, ना जास्त राग, सर्व सोडून दे. स्वामी म्हणतात, प्रेमाचा मार्ग हा सर्वोत्तम मार्ग आहे. काय मिळत नाहीये का जीवनात, तर स्मरण करा रे. स्वामी म्हणतात, मी आहे ना तुमच्यासोबत. फक्त एकदा माझ्या नावाचा जप करा आणि पहा तुमच्या दुःखाची वाट मी कशी उलट करतो. जीवनातील प्रसन्न पाहिजे ना, तर सेवा करा. दुःख दूर करायचा मार्ग पाहिजे ना, तर दया करा. मी म्हटलं होतं, कर भला हो भला. हा नियम कधीही चुकीचा ठरत नाही रे. जीवनात कसाही तुफान आला तरी तू ध्रुवतारा बन रे. थोडी विश्वासाची ज्योत लाव रे. स्वामी म्हणतात, आपल्या जीवनाचा मालक तो आहे, त्याच्या इच्छेशिवाय एक पानही हलत नाही. मग चिंता कशाला करतोस? आज स्वामी तुम्हाला सांगतात, श्रद्धा ठेवा, भक्ती करा, सेवा करा आणि दया करा. तुमचं जीवन हे दिव्य होणार. तुमच्या घरात सुख शांती येणार आणि तुमचं जीवन मार्गदर्शित होणार. मी आहे ना तुमच्यासोबत. प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात, प्रत्येक आशात. फक्त एकदा नाव घ्या. श्री स्वामी समर्थ.